सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 20 जानेवारी 2025 पावर्ड बाय बीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, जिल्हाधिकारी संतोष पाटील। रब्बी हंगामातील पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जाची गरज असते, त्यासाठी पीक कर्ज देणाऱ्या बँकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा। जिल्ह्यातील ज्या बँका पीक कर्ज वाटप मागे आहेत तसेच ज्या बँकांचे पीक कर्ज वाटप कमी आहे त्या बँकांनी पीक कर्ज वाटप करावे अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या। जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने सप्टेंबर 2024 तिमाही बँकर समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी ते बोलत होते। सातारा जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत अनागोंदी, कष्टकरी मजुरांचे घामाचे पैसे इतरांच्या खात्यात जमा। रोजगार हमी योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील अनेक अकुशल कामगारांची मजुरी अदृश्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रोजगार हमी कक्षाकडून लाखो रुपये बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने जमा करण्यात आले आहेत। या मजुरांनी संबंधित यंत्रणेत तक्रार केली आहे, परंतु त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे। कोरेगाव तालुक्यातील अनेक गावातील मजुरांचे लाखो रुपये त्यांना न मिळता भलत्याच लोकांना दिले गेले असून गेल्या 6 महिन्यांपासून हे मजूर रोजगार हमी विभागात खेटे घालत आहेत। किती लाभार्थ्यांचे पैसे अन्य खात्यांवर गेले आहेत त्याविषयी अधिकाऱ्यांच्या पातळीवरच गोंधळ असल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे। कोरेगाव तालुक्यातील नांदवळ, तारगाव, साप, वाटर किरोली, आसनगाव, फरतरवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे केली। त्यांचे सरकार यंत्रणेकडून नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम नोंद करण्यात आली, परंतु अकुशल मजुरांची मजुरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांच्या खात्यावर न जमवता इतर लोकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे। त्यामुळे मजुरीच्या प्रतीक्षेत असलेले अकुशल मजूर मागील 6 महिन्यांपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी कक्षात खेटे घालत आहे। मात्र सरकारी यंत्रणा विविध कारणे मजुरांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहे। शासनाचे लाखो रुपये अदृश्य लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होऊन यंत्रणा गप्प बसत असल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या बहुचर्चित योजनेतून मजुरांना हप्त्याचे टप्प्याटप्प्याने वितरण केले जाते। कोरेगाव तालुक्यातील ज्या अकुशल मजुरांना मजुरी मिळत नाही त्यांनी संबंधित यंत्रणेत तक्रार केली आहे, परंतु यंत्रणेकडून सोयीस्कर दुर्लक्ष करत खोट्या लाभार्थ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे वितरित करण्यात आले आहेत। सातारा जिल्हा रोजगार हमी कक्षाकडून लाखो रुपये बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून रोजगार योजनेकडून नेमका कोणता लाभ होत आहे त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे। पाटण तालुक्यातील आरोग्य सेवा सलाईनवर रुग्ण न तपासताच दिली जात आहेत औषधे। पाटण तालुक्यातील शासनाची आरोग्य सेवा अक्षरशः कोमात गेली आहे। गोरगरिबांना शासकीय उपचार मोफत मिळावे म्हणून शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयासारख्या ठिकाणी अतिभव्य देखण्या इमारती बांधल्या। मुबलक औषधे बाह्य आणि आंतररुग्णांसाठी सर्व सुविधा पुरवल्या आहेत। डॉक्टरांनी दवाखान्यात रुग्णांना चांगली सेवा द्यावी अशी अपेक्षा आहे, पण डॉक्टरांची उपचाराची भीषण वास्तव समोर येत असून बहुतेक ठिकाणी डॉक्टर रुग्णांची तपासणी करत नाहीत। रुग्णांना अस्पृश्यासारखे वागणूक देऊन त्यांच्या हातात गोळ्यांची पुढे देऊन घरी पाठवले जात आहे। अतिशय बेजबाबदार हलगर्जीपणाच्या उपचार पद्धतीमुळे पाटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांची नावडती झाली आहेत। फलटण तालुक्यातील विडणी येथील खून प्रकरणाचा तपास सुरूच। विडणी येथील निर्गुण खून झालेल्या महिलेच्या खुनाचा तपास तिसऱ्या दिवशी लागला नसल्याने हा तपास लावण्यासाठी पोलीस यंत्रणेचा कस लागत आहे। विडणी तालुका फलटण येथील 25 फटाणे ऊसाच्या शेतात शुक्रवारी एका महिलेचा निर्गुण हत्या झाल्याचे निदर्शनास आले होते। तेव्हापासून या हत्येमागील आरोपींचा व महिलेच्या धडाचाही शोध लावण्यात पोलीस यंत्रणा यश आलेले नाही। दरम्यान आरोपीचा व महिलेच्या धडाचा तपासण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। महिलेच्या शरीराचा कवटी व कमरेखालचा भाग सापडला असला तरी मानेपासून कमरेपर्यंतचा धडाचा भाग अद्यापही सापडत नसल्याने घटनास्थळाच्या परिसरातील सुमारे 10 एकराहून अधिक ऊस तोडण्यात आला आहे, तरी पण कोणताही तपास लागत नसल्याने सर्वसामान्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। बुरकवडी तालुका खटाव गावच्या हद्दीत करंज ओढा या ठिकाणी 2 दुचाकी वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। 2 दुचाकी वाहनात झालेल्या धडकेत 2 परप्रांतीय युवकांचा मृत्यू झाला। या अपघातात 1 जण जखमी झाला आहे। हा अपघात बुरकवडी गावाच्या हद्दीत करंज ओढा या ठिकाणी शनिवारी दिनांक 18 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास झाला। राजेश कुमार आणि गैंडस बुजुर्ग राहणार उत्तर प्रदेश अशी अपघातातील मृतांची नावे आहेत। पाचगणी येथील टेबल लँडवर मॉर्निंग वॉकला गेलेला 1 जण गावाच्या हल्ल्यात गंभीर जखमी। मानव वन्यजीव हल्ल्यामधील घटनांमध्ये महाबळेश्वर तालुक्यात वाढ होताना दिसत असून रविवारी सकाळी पाचगणी ते टेबल लँड परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका नागरिकावर गव्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने पाचगणीकरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे। या गव्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। माळवाडी तालुका कराड येथे चोरट्यांचा धुमाकूळ, एका रात्रीत फोडले 3 बंगले। माळवाडी तालुका कराड येथे चोरट्यांनी एका रात्रीत कडीकोंडे व कुलपे तोडून सलग 3 बंगल्यांना लक्ष्य केले। त्यातील एका घरातून 1 तोळे वजनाचे सुमारे 17 रुपये किमतीच्या सोन्याची चेन चोरट्यांनी लंपास केली। शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली। घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे।
कराड येथील महामार्गावर खडी आणि पाण्याचे डबके, महामार्ग आहे की पानंद रस्ता, नागरिकांना पडला प्रश्न। पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते कागल दरम्यानचे रुंदीकरणाचे काम डीपीजेन कंपनीकडून सुरू आहे, परंतु रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारी कंपनीकडून वाहन चालकांची व प्रवाशांची सुरक्षितता अक्षरशः वाऱ्यावर सोडली आहे। मनमानी पद्धतीने काम सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी कराड येथील महामार्गावर खडी आली आहे, तर पाण्याची पाईपलाईन फुटल्याने महामार्गावर पाण्याचे डबके निर्माण झाले आहे। दरम्यान हा प्रकार गेल्या 1 महिन्यापासून सुरू असून महामार्ग प्राधिकरण ठेकेदार कंपनीला हे दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित करत हा महामार्ग आहे की पानंद रस्ता, अशी शंका कराड येथील वाहन चालकांनी उपस्थित केली आहे। कोरेगाव येथील जळगाव नाका परिसरातून दुचाकीची चोरी। कोरेगाव जळगाव रोड येथून शुक्रवारी मध्यरात्री घरासमोर लावलेली विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स चिमणगाव शाळेची टीव्हीएस कंपनीची स्टार स्पोर्ट्स दुचाकी अज्ञाताने चोरून नेली। या प्रकरणी दत्तात्रय शिवाजी निंबाळकर यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। मिनी सरस मानिनी प्रदर्शनात 2 दिवसात 17 लाखांची उलाढाल। ही धपाटे, भरलं वांग, गावरान चिकन मटन, दम बिर्याणी, कोकण कट्ट्याची मालवण फिश, कोंबडी वडे अशा अस्सल गावरान चवीच्या मेजवानीचा आस्वाद घेत सातारकर तुतीचा डेकर देत आहे। त्याचबरोबर भाऊजींसोबत पैठणीचा खेळ मिनी सरस मानी जत्रेमध्ये रंगत आणत आहे। जत्रेत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून 2 दिवसात 17 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।